नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आजी सगळ्यांच्या समोर म्हणते, हे बघा या बाबतीत आता सगळ्यांचं मत काही एक आहे, म्हणजे माझं सुद्धा मत आहे। मग सगळ्यांचे मत विचारात घ्यायची आणि जो काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तो आपण घेऊया। अर्णव आता आजीकडे बघतो तर आजी विचारते की चिंटूच्या बाजूने कोण कोण आहे। पहिल्यांदा अविनाश मामा हात वर करतो आणि मी असं म्हणतो आणि अंजली सुद्धा म्हणते की मी सुद्धा। ते आता अर्णवच्या मागे जाऊन उभे राहतात तेव्हा आजी विचारते की चिंटूच्या विरोधात कोण आहे, तर वल्लरी मामी लगेच हात वर करते आणि मी असं म्हणते आणि नम्रता सुद्धा मी असं म्हणते। तेव्हा आकाश रागाने नम्रताकडे बघतोय तर आजी सुद्धा आता वर बोट करते। तेव्हा ईश्वरीला धक्काच बसतो। तेव्हा आता आकाश म्हणजे उभा आहे, तो काहीच बोललेला नसतो। अविनाश मामा विचारतो की आकाश अरे तुझं काय। तेव्हा आकाश अर्णवच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ, अरे मला तर असं वाटतं की ह्या डील साठी आपलं घर मात्र असं गहाण ठेवणं, म्हणजे असं काही कितकं त्यावर मोठी जबाबदारी उचलणं मला काही ते बरोबर नाही वाटत। तेव्हा वल्लरी म्हणते की अरे थोडक्यात काय, म्हणजे तू सुद्धा त्याच्या विरोधातच आहे। अरे मग सरळ सरळ सांग ना। त्यावरती आकाश म्हणतो की नाही तसं नाही। तेव्हा आता आजी म्हणते की ईश्वरी तुझं मत मला काय आहे ते माहिती आहे, पण तरी सुद्धा मात्र नक्की खरं काय आहे ते सांग। त्यावरती ईश्वरी म्हणते की आजी अर्थात म्हणजे मी अर्णव सरांच्या बाजूने आहे। तेव्हा लगेच आजी म्हणते की मग तर काय, निर्णय उघडच आहे। तेव्हा मात्र आजी ही नम्रता आणि वल्लरी या दोघीमध्ये येऊन उभी राहते। तेव्हा अर्णव आणि ईश्वरी यांच्याकडे पाहत असतात, अविनाश मामा सुद्धा। त्यानंतर अर्णव आणि आकाश हे सगळेजण ऑफिसला निघून येतात। बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग ठरलेली असते। आता सगळेजण बोर्ड ऑफ मीटिंग मध्ये आहेत, तर एक आता जो एम्प्लॉई आहे म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबरशिप, तर तो म्हणतो की अर्णव सर आता म्हणजे तुम्ही येण्याच्या अगोदर बोर्ड ऑफ डिरेक्टरनी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की हे प्रोजेक्ट वायबल नाही। तेव्हा आकाश बघत असतो, आपल्यासाठी हे नुकसानकारक आहे। ते ऐकून आता अर्णव म्हणतो की हे बघा, तुमच्या सगळ्या जे काही मागण्या आहेत, जे काही जबाबदारी आहे त्याचा मी विचार केलेला आहे। तुमचे सगळे डाऊट्स आहे तर ते सुद्धा मी अगदी नीट स्टडी केलेला आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करून मी सुद्धा एक डिसिजन घेतलेला आहे। ऑफर मी स्वीकारलेली आहे, हे डील स्वीकारलेला आहे। आणि तेव्हा आता मेंबर ऑफचा जो मेंबर आहे तर तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मात्र निर्णय घेतलेला आहे तर आम्ही काय बोलू इच्छितो। तेव्हा तो मिस्टर देशपांडे खाली बसतो, तर अर्णव त्यांना म्हणतो की मिस्टर देशपांडे, आपली जी काही टीम आहे आणि आपले जे काही आता हे वर्कर आहे, एम्प्लॉई आहे, आपण सगळे मिळून एक टीम बनवून हे सगळं काही व्यवस्थित हँडल करू शकतो। त्यावरती आता हा मिस्टर देशपांडे म्हणतो की अहो हे सगळं कसं होऊ शकतं, आणि आता वेळ तर फार कमी आहे। आणि तेवढ्यात आता एक मॅडम म्हणतात की अर्णव सर अहो आपल्याकडे इतके फंड सुद्धा नाही। त्यावरती अर्णव म्हणतो की माझे सगळे फंड द्यायला तयार आहे। तेव्हा आता मिस्टर देशपांडे म्हणतात की तुम्ही सगळे फंड्स आहे तर ते टाकणार आहात, इतकी मोठी रिस्क तुम्ही घेणार आहात, तर मग ह्या प्रोजेक्ट मध्ये आमचं असं काय राहिलेलं आहे। तेव्हा ते मॅडम म्हणतात की यस राईट, या प्रोजेक्ट साठी लागणारी सगळी जबाबदारी आहे ती तुम्हालाच घ्यावी लागणार। तेव्हा आता मिस्टर देशपांडे म्हणतात की सर आपण ह्या मार्केटमध्ये आता आपले पंख पसरणार म्हणतात, मला सांगा की हे प्रोजेक्ट यशस्वी नाही झालं, आपण जर यामध्ये फेल झालो तर इतकी वर्ष आपल्या कंपनीची जपलेली इज्जत वगैरे आहे सगळं काही धुळीस मिळेल। तेव्हा मात्र त्या मॅडम म्हणतात की सपोज एक्स्ट्रा मटेरियल जे काही आता खर्चाचा विचार करत बघता सगळं काही प्रोजेक्ट मात्र आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। तेव्हा आकाश म्हणतो की मला तर असं वाटतं की आपल्याच एम्प्लॉईकडून एक्स्ट्रा काम करून आता शिफ्ट वगैरे डिव्हाइस करून आपण हे सगळं करू इच्छितो आणि हे सगळं आपण सॉल्व्ह करू शकतो, सगळं काही वेळेत पूर्ण करू शकतो। किंवा मिस्टर देशपांडे म्हणतात की येथे तर मटेरियल आणि क्वालिटी यामध्ये कॉम्प्रोमाइज होण्याची जास्त शक्यता आहे आणि जर हा माल आहे तर ते त्यांनी रिजेक्ट जर केला मिस्टर वास्तव यांनी तर काय करायचं मग। तेव्हा आता सगळेजण पुन्हा विचारात पडतात। तेव्हा आकाश आता अर्णवला म्हणतो की दादा, पण अर्णव फक्त त्याला हातवारे करून शांत राहायला सांगतो। अर्णव म्हणतो की हे बघा, तुमच्या सगळ्या काही जबाबदाऱ्या आणि सगळ्या काही आता ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार मी केलेला आहे आणि हे इंटर प्रोजेक्टची जबाबदारी माझी असेल आणि त्याचा जो काही प्रॉफिट लॉस होईल तो सुद्धा माझीच जबाबदारी असेल, त्यासाठी तुम्ही मला जबाबदार ठरवा। ऑल राईट असे तो म्हणतो आणि वेल थँक्यू सपोर्ट, म्हणजे तुम्ही मला सपोर्ट दिल्याबद्दल। तेव्हा असे बोलून आता ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे तर ती संपली जाते। त्यानंतर आता इकडे घरी आजी अजूनपर्यंत टेन्शन मध्ये विचारच करत आहे खुर्चीवर बसून आणि तेवढ्यात वल्लरी आता मात्र म्हणते की आई तुमच्या बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या, मी घेऊन आले। आजीच्या डोळ्यात पाणी असतं, आजी घाईने पाणी पुसते आणि आजी रडतच आता डोळ्यातील पाणी पुसून म्हणते की हो ठेव ना तिथे। वल्लरी थोडीशी बारकाईने पाहते आणि ती गोळ्या टेबलवर ठेवते। आजीकडे बघून मात्र वल्लरीला हसू येतं आणि ती परत आजीच्या जवळ येते आणि मुद्दा म्हणते की आई अहो आई नका काळजी
करू. म्हणजे कसं की आई टेन्शन येणे हे साहजिकच आहे. अर्णवने इतका मोठा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. आणि खरं सांगू का आई, मी सुद्धा सगळ्यांच्या समोर मुद्दामच बोलले. अहो, अर्णवने इतका मोठा निर्णय घेण्या अगोदर आपल्या सगळ्यांचा विचार करायला हवा होता. सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. म्हणूनच बोलले मी. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की अगं तुझं काही चुकलं, मी असं नाही म्हटले. अगं पण आपण इतकी वर्ष झालं अर्णवला बघतो आणि तो सुद्धा इतकी विचार करूनच सगळे काही निर्णय घेत असतो. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, ते तर बरोबरच आहे, परंतु आई तुम्ही आज सगळ्यांची मतं विचारलीत आणि खरंच मला ते खूप आवडलं. पण त्यात म्हणजे माझा आकाश तुम्ही बघितलास, काहीच अगदी ठामपणे तो मांडू शकला नाही आणि सगळं काही झालं तरी सुद्धा तो अर्णववरतीच अजूनपर्यंत अवलंबून आहे. त्यावरती आजी म्हणते की नाही अगं, त्याच्या भावावरती विश्वास आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांग बरं, आकाशचं काही नुकसान झालेलं आहे का त्याच्या दादामुळे? अगं मग त्यांना ठरवून दे काय आहे ते, आपण यामध्ये पडायलाच नको. आणि तेवढ्यात तिथे अविनाश मामा येतो. अविनाश मामा म्हणतो की अगदी बरोबर, मला माहिती होतं की हा विषय आहे, तर ते तुम्ही बायका मात्र घोळत बसणार आहात. तुम्ही नाही विचार केला तर तुम्ही बायका कसल्या, म्हणून अविनाश मामा त्यांना सांगतो. त्यावरती आता आजी म्हणते की अरे काळजी वाटते. तर मामी म्हणते की हो ना, आम्हाला तर काळजी वाटतेच आणि आम्ही बायकाच मात्र एकत्र बसून विचार करणार, बाकी कोण विचार करणार बरं? तर अविनाश मामा म्हणतो की हो मला कळतं ना, अर्णव ईश्वरी हे खरंच किती योग्य निर्णय घेतात, जरी त्यांच्यावर विश्वास ठेवा. आजी म्हणते की अरे तो तर आहेच विश्वास. आता अविनाश मामा म्हणतो की अगं आई, तुला तर माहितीच आहे अर्णवने किती कमी वेळात इतका मोठा बिझनेस उभा केलेला आहे. अगं बिझनेस त्याच्या रक्तामध्ये आहे आणि जे काही तो निर्णय घेतो ते त्याचे निर्णय चुकत नसतात, असं माझं मत आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावरती थोडा विश्वास ठेवायला हवा. आणि तुमच्या लक्षात येतं का, त्याचं जर हे डील पूर्ण झालं तर आपण यापेक्षाही मोठ्या बंगल्यात जाऊ. तेव्हा मात्र वल्लरी आपल्या मनात म्हणते की जर हे डील फसलं तर आपण सगळे रस्त्यावर येऊ, याचा विचार तुम्ही केलात का? आणि हा विचार माझ्या मूर्ख नवऱ्याला का कळत नाही? तेव्हा अविनाश मामा वल्लरीला म्हणतो की काय ग, मनातल्या मनात मला बोलून झालं का तुझं? त्यामुळे जरा थोडंसं पॉझिटिव्ह विचार कर. तेव्हा अविनाश मामाने मामीची बोलती एकदम बंद केलेली असते. मामी आता अगदी तोऱ्यातच मामाकडे पाहत असते आणि आजी मामाला प्रोत्साहन देत असते, परंतु आजी ह्या सगळ्यामुळे विचारात टेन्शन मध्ये आलेली असते. त्यानंतर आता इकडे कंपनीमध्ये आता काही एम्प्लॉई आहे तर ते काम करत असतात आणि त्यात म्हणजे 2 बायका मशीनवर शिवणकाम करत आहे आणि त्यांच्या आता गप्पा सुरू असतात. त्यातील आता एक जणी म्हणते की अगं हे बघ, मला माझ्या मुलीचा अभ्यास आता घ्यावा लागणार आहे, तिची परीक्षा सुरू होणार आहे ना, मग 2-3 दिवस सुट्टी मला तर घ्यावीच लागेल. तेव्हा आता दुसरी तिचं ते सर्व ऐकून विचारते की अगं काय बोलतेस तू सुट्टी घेणार आहे? तेव्हा ती बाई म्हणते की हो ना, अगं तिच्याजवळ डोक्यावर बसल्याशिवाय ती काही अभ्यास करतच नसते, त्यामुळे मला तिच्याजवळच थांबावं लागेल, नाहीतर ती दिवसभर मोबाईलच घेऊन बसेल आणि परीक्षेत शेवटी नापास होईल. आणि त्यानंतर मात्र आता तेवढ्यात ती बाई बाजूला जाते, कामाला लागते. आणि दुसऱ्या आता जे काही मॅडम म्हणजे आहे एम्प्लॉई, तर त्यांना एक फोन येतो आणि त्या फोन घेऊन जरा बाजूला बोलायला येतात की हो ठीक आहे, पगार वाढीचं जरा मी मॅनेजरशी बोलते, आपण याच आठवड्यामध्ये तुमचं ऑपरेशन करून घेऊयात, असं काहीतरी तिची जबाबदारी आहे. म्हणजे ती आपल्या नवऱ्याशी बोलत असते पगारवाढीबद्दल. तेव्हा तिला सुद्धा खूप टेन्शन असतं. आणि तेवढ्यात मात्र आता आपल्या मिलवर अर्णव आणि ईश्वरी आलेले आहेत. तेव्हा अर्णव ईश्वरीला सांगत असतो की हे बघ, आता हे फॅक्टरीमध्ये सगळे वर्कर आलेले आहेत आणि त्यांना कसं हे सर्व आपल्याला सांगायचं आहे, आता त्यांना कसं समजवायचं, आपल्याला एक्स्ट्रा शिफ्टमध्ये काम करावं लागेल, त्यामुळे मात्र आपण हे डील आहे तर ते वेळेत कंप्लीट करू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आता सगळ्यांना विश्वासात घेऊन बोला, त्यांना व्यवस्थित समजावून सांगा की आपण त्यांना हे एक्स्ट्रा काम का करायला सांगतो, नक्की काय होणार आहे, सगळं काही व्यवस्थित समजावून सांगा आणि हे सगळं केल्यामुळे कंपनीला याचा काय फायदा होणार आहे, सगळं काही त्यांच्या लक्षात आणून द्या. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर, अगं सगळ्या लेडीज आहे, त्यामुळे तू एक काम कर, तू बोलशील का त्यांच्याशी? त्यावरती आता लगेच ईश्वरी म्हणते की नाही सर, ही सगळी तुमची माणसं आहेत, सगळेजण तुमच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, तुम्ही त्यांना अनेक दिवसापासून ओळखतात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज करून बोलू शकतात आणि त्यांना विश्वासात घेऊ शकतात. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, खरंच ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊन बोलूयात, तू जे काही बोलते ते एकदम बरोबर बोलत आहे, यू आर राईट. म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव आपल्या मिलमध्ये आता त्या सगळ्या वर्करकडे येतात. त्या फॅक्टरीमध्ये सगळे कापड तिथे तयार होत असतात आणि तेवढ्यात तेथील मॅनेजर आता अर्णव आणि ईश्वरीला भेटून गुड मॉर्निंग करतो आणि शिर्केंनी मला सांगितलं होतं की तुम्ही फॅक्टरीमध्ये येणार आहात म्हणून, सर काही खास कारण होतं का? अर्णव म्हणतो की हो यस, ऍक्च्युली म्हणजे मला सगळ्या वर्करशी एकदा बोलायचं होतं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी सगळेजण एकत्र येतात. तर मॅनेजर आता सगळ्या एम्प्लॉईना एकत्र बोलावून घेतात आणि म्हणतात की चला आज मात्र आपल्या कंपनीचे सीईओ आणि ते अर्णव सर आपल्याला भेटायला आलेले आहेत
आणि त्यांना तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि तेवढ्यात एक एम्प्लॉई म्हणते की सर, अहो तुम्ही दोघंही स्पर्धेमध्ये खूपच छान खेळलात. आम्ही सगळ्यांना मात्र मानाने सांगायचो की आम्ही यांच्या कंपनीत काम करतो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होऊन हसतात. तेवढ्यात दुसरी एम्प्लॉई म्हणते की अहो सर, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, घरच्यांना दाखवायचा आहे. तेव्हा आता ती दुसरी एम्प्लॉई सुद्धा म्हणते की हो सर, मला सुद्धा एक फोटो काढायचा आहे आणि सर प्लीज एक सेल्फी घ्या ना सर प्लीज, म्हणून ती खूप रिक्वेस्ट करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की यस यस, आपण फोटोज वगैरे घेऊयात, परंतु त्या अगोदर मात्र मला तुमच्या सगळ्यांशी एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणतो. तेव्हा ईश्वरी सगळ्यांकडे प्रसन्न हसून बघत असते. तर अर्णव सगळ्या एम्प्लॉईंना आता एकत्र करून खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्याला जे डील बद्दल बोलायचं आहे, आता अगदी शिफ्ट वगैरे वाढून काम लवकरात लवकर वेळेत पूर्ण झालं पाहिजे. आणि तो त्या अगोदर सगळ्यांना म्हणतो की आय एम सो सॉरी, कॉम्पिटिशन नंतर मी येथे नाही येऊ शकलो, खरंच खूप बिझी होतो, काही प्रॉब्लेम होते आणि तुम्ही गेल्या काही बऱ्याच दिवसापासून सात्विक फॅशनच्या या कंपनीचा एक पार्ट आहात, एक भाग आहात आणि तुमच्यातील काही बरेचसे जण मात्र आता सुरुवातीपासूनच या सात्विक फॅशनशी कनेक्टेड आहे आणि तुमच्या ह्या कष्टामुळेच आज आपली सात्विक फॅशन कंपनी आहे तर ती इंडियामध्ये अगदी बाहेरच्या देशामध्ये टॉपर आहेत. हे सगळं तुमच्या श्रेय आहेत. त्यामुळे आता आपली ही कंपनी आहे तर आपल्याला इंटरनॅशनल लेवल पर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप मोठा चान्स मिळालेला आहे भारताबाहेर आणि ती संधी आपल्याला नशिबाने चालून आलेली आहे. त्यामुळे आपल्याला तिच्यावर फोकस करायचा आहे, त्या संधीचं सोनं आपल्याला निर्माण करायचं आहे. तेव्हा सगळे एम्प्लॉई आता खुशात ऐकून घेत आहेत. मला आता अर्णव पुढे सांगत आहे की एक खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे, वर्थ 1 बिलियन इंटरनॅशनल ऑर्डर आहे. ते ऐकून आता सगळ्या एम्प्लॉईना फारच आनंद होतो. सगळे लेडीज आता इतक्या आनंदाने आणि इतक्या गर्वाने अर्णवकडे पाहत असतात, त्यांना इतका आनंद झालेला असतो. सगळेजण आता खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि सगळ्या एम्प्लॉईंना परत म्हणतो की पण आता ही ऑर्डर आपल्याला वेळेत पूर्ण करून द्यायची आहे, त्यासाठी आपल्याकडे फक्त 5 दिवस बाकी आहेत. तेवढ्यात एम्प्लॉई आहे तर त्या प्रत्येक जणीत आता चर्चा सुरू होते. काय बोलतात, फक्त 5 दिवसात इतकी मोठी ऑर्डर कशी पूर्ण करायची? तेव्हा अर्णव म्हणतो की आय नो, मला कळतं आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि म्हणूनच मी सगळ्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी आलो की आपल्याला 8 तासाच्या शिफ्ट ऐवजी अगदी जास्तीत जास्त शिफ्ट वाढून काम करावं लागेल, 8 तासाच्या ऐवजी जास्त काम. तेव्हा आता सगळ्या एम्प्लॉई मध्ये चर्चा सुरू होते की हे कसं शक्य आहे, घरच्या सुद्धा जबाबदारी असतात, मग आता काय करायचं? तेव्हा अर्णव सगळ्यांकडे पाहत असतो. सगळ्या जणीमध्ये चर्चा सुरू झालेली असते, परंतु ईश्वरी अर्णवला आधार देत असते. सर काही टेन्शन घेऊ नका, सगळं मॅनेज होईल. अर्णव आता सगळ्या एम्प्लॉईकडे बघतो. तेव्हा त्यातील काही एम्प्लॉई म्हणतात, अहो सर, इतक्या कमी वेळात हे कसं जमेल? नाही जमणार. अहो सर, लहान मुलं आहे घरामध्ये, त्यांना बघण्यासाठी सुद्धा कोणी नाही. तुम्ही सांगा की हे सगळं कसं शक्य आहे इतक्या कमी वेळात? नाही जमणार. तेव्हा आता सगळेजणी नाही जमणार, नाही जमणार सर, हे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे असं आता सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे सगळ्यांचं ऐकून घेतात. तर अर्णव म्हणतो की ओके ओके, काम डाऊन, शांत व्हा, शांत, प्लीज शांत व्हा. आणि हे बघा, मला कळतं कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि प्रोडक्शन आहे ते खूप मोठे लेवलला आपल्याला करायचं आहे आणि मी एकदम लास्ट मोमेंटला तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्यासाठी आलो आहे. मला एक गोष्ट सांगा, रिक्वेस्ट आपण आपल्या माणसाकडेच करणार ना? आणि राईट, तुम्ही समजा की मी तुम्हाला सोडून रिक्वेस्ट कुणाकडे करणार बरं? असं समजा तुम्ही, तुमचा लहान भाऊ तुमच्याकडे रिक्वेस्ट करत आहे आणि ह्या रक्षाबंधनला मात्र तुम्हाला सगळ्यांना मिळून आपल्या सात्विक फॅशनचं रक्षण करायचं आहे. आणि जर हे डील वेळेतल्या वेळेत कंप्लीट झालं तर ओवाळणी म्हणून मी प्रत्येकाला मात्र आता प्रत्येक महिन्याला 12% सॅलरी वाढवेल. आणि हे डील जर आपण वेळेत कंप्लीट केलं तर आपली कंपनी आहे तर ती खूप मोठ्या लेवलला जाऊन पोहोचवेल, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला. त्यामुळे काय करायचं व्यवस्थित तुम्ही ठरवा. तर सगळ्यामध्ये आता एकदा कुजबूज सुरू होते. सगळ्या बायका एकमेकींमध्ये बोलायला सुरुवात करतात की आता हे सर्व ऍडजस्ट कसं करायचं, काय करायचं. आणि अर्णवने सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. अर्णव पुढे म्हणतो की तुम्ही सगळेजण इंटरनॅशनल कंपनीचे एम्प्लॉई म्हणून ओळखले जाताल आणि माझा पूर्ण विश्वास आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे काम जर अगदी म्हणजे प्रामाणिकपणे अगदी व्यवस्थित मन लावून केलं तर ते नक्कीच आता ह्या सगळ्या कठीण मार्गातून मार्ग काढू शकतं आणि इझिली आपलं डील पूर्ण होऊ शकतं. आणि हे बघा, माझा तुमच्या सगळ्यावर खूप विश्वास आहे आणि हाच विश्वास मला तुमच्याकडून हवा आहे. तेव्हा आता सगळेजण एकमेकांमध्ये कुजबूज करतात. तर आता तेथील एम्प्लॉई आहे तर ती म्हणते की मी सर तयार आहे. तेव्हा आता एकमेकींमध्ये चर्चा करून आता सगळेजण एम्प्लॉई म्हणतात की हो सर, आम्ही तयार आहोत आणि हो सर, आम्ही तयार आहोत जास्तीचं काम करण्यासाठी. आणि सात्विक फॅशन म्हणजे आता फक्त आमचं एक काम नाही, एक कंपनी नाही, तर आमचं कुटुंब आहे सर. या कुटुंबासाठी आणि आमच्या या भावासाठी एवढं तर आम्ही करू शकतो. आणि तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की यांचं तर ठीक आहे, परंतु बाकी सगळ्यांचं काय? तेव्हा आता सगळेजण एका आवाजात म्हणजे लगेच म्हणतात की आम्ही तयार आहोत.
तेव्हा सगळ्यांना फार आनंद होतो आणि अर्णव, ईश्वरी यांना या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह वगैरे बघून सगळेजण खूपच खुश होतात. अर्णव आता सगळ्यांना थँक्यू बोलतो. तेव्हा मॅनेजर म्हणतात की ओके, वा, सगळेजण तयार आहात ना, आणि सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया. ईश्वरी सुद्धा खूप जोरात मोरया असं म्हणते. मंगलमूर्ती मोरया. आता सगळेजण एका आवाजात मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो आणि सगळेजण उत्साहाने आता तयार होतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्णव आणि ईश्वरी सुद्धा खूपच खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच ग्लो येतो. अर्णव ईश्वरीच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि ईश्वरी सुद्धा. सगळेजण शेवटी ही डील पूर्ण करायला जोमाने एकत्र येतात आणि कामाला लागतात. त्यानंतर मात्र आकाश आणि आता अर्णव, ईश्वरी हे सगळेजण घरी आलेले आहेत आणि लगेच त्यांची सुद्धा सगळी तयारी सुरू होते. जे लो मटेरियल वगैरे आहे त्याबद्दल चर्चा वगैरे सुरू होते. ईश्वरी आता अविनाश मामाशी डिस्कस करत आहे आणि आता अर्णव आणि आकाश ट्रान्सफर वाल्यांशी बोलत असते आणि बोलणं झाल्यानंतर ती चिंटूला म्हणते की चिंटू, अरे ट्रान्सफर वाले आहे तर त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. आकाश सुद्धा त्याच्या परीने जे काही करता येईल ते करत असतो. तर अंजली म्हणते की हे ते असं म्हणाले की उद्या ते माल पिकअप करतील आणि आपल्या फॅक्टरीपर्यंत पोहोचवतील, सकाळपर्यंत माल पोहोच होईल. तेव्हा ऐकून अर्णव म्हणतो की ग्रेट, आणि ताई तू त्यांना सांग पुढच्या 4-5 दिवस आपल्याला राऊंड अप काम करावं लागणार आहे. अंजली म्हणते की ठीक आहे, मी त्यांना कळवते. त्यानंतर ईश्वरी आता एक फाईल घेऊन येते. अर्णवला म्हणते की ही फाईल तुम्ही सांगितली होती, एकदा ती चेक करून घ्या. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, तेथे ठेव. तर लगेच ईश्वरी म्हणते की सर इथे ठेवली, आणि ती सुद्धा अर्णवला खूप काही मदत करत असते. सगळेजण ज्याच्या त्याच्या परीने अगदी जोमाने काम करत आहे, कारण ही डील वेळेतल्या वेळात 5 दिवसात पूर्ण करायची आहे. आणि नम्रता सगळ्यांसाठी चहा कॉफी वगैरे घेऊन येत असते आणि सगळ्यांना देत असते. सगळेजण आपापल्या कामामध्ये मग्न आहेत आणि तेवढे तेथे शिर्के सुद्धा आलेले आहेत. अर्णव कॉफी पित असतो तर शिर्के म्हणतात की सर हे बघा, हे पेपर्स मी घेऊन आलो आणि एकदा बघून घ्या, चेक करा. त्यावरती अर्णव विचारतो की हे पेपर्स कसले आहेत. तर अर्णव म्हणतो, ते शिर्के म्हणतात कंपनीचे लोन, तुमचे पर्सनल शेअर, जे काही घर आपण हे ठेवलेलं आहे गहाण, तर त्याचे पेपर्स आहेत. तेवढ्यात तेथे आता मामी येते आणि मामी हे सर्व ऐकत असते आणि नम्रता मामी एकमेकींकडे पाहत असतात. तेव्हा आता शिर्के म्हणतात की आजच आपल्याला हे पेपर्स आहे तर ते कंप्लीट करून घ्यावे लागतील आणि जे काही प्रोसेस आहे तर ती सुद्धा पूर्ण करावी लागेल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे जे काही पेपर्स वगैरे आहेत तर ते तुम्ही चेक वगैरे करून घ्या आणि हे सगळं आपल्याला वेळेतल्या वेळेत पूर्ण करून द्यायचं आहे. तेव्हा ईश्वरी मात्र आता मामीकडे पाहत असते. अर्णव ते पेपर चेक वगैरे करतो आणि ऑल राईट असं बोलून पेन मागतो आणि सही करण्या अगोदर अंजली आता पुढे येते. अंजली म्हणते की चिंटू, अरे घर गहाण ठेवण्याऐवजी आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही का रे, घर कशाला गहाण ठेवायचं. तेव्हा मात्र आता आकाश सुद्धा म्हणतो की दादा हे बघ, मला असं वाटतं एकदा तू विचार करावा, काहीतरी मार्ग निघेल. त्यावरती वल्लरी लगेच पुढे येते, कारण लगेच म्हणते की हो ना, बोल ना अर्णव, आता का गप्प आहेस तू, म्हणजे हे बघ, हे घर गहाण ठेवून डील करणं काही गरजेचं आहे का, त्यामुळे तू आता हे सगळं काही करू वगैरे नको. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, ह्या सगळ्याचा मी ऑलरेडी विचार केलेला आहे आणि आपल्या पुढे आता कोणताही पर्याय राहिलेला नाही, हा लास्ट आपला ऑप्शन आहे. त्यामुळे आता हेच आपल्याला करावं लागेल. हा आपला शेवटचा फायनल निर्णय आहे. यापुढे आता डिस्कशन सुद्धा नकोय आणि काही नकोय, एकदा ठरलं ते ठरलं. तेव्हा वल्लरी खाली मान घालून बघत असते, काही बोलताच येत नाही तिला. अर्णवचा हा डिसिजन सगळ्यांना एक वेगळाच धोकेदायक वाटत असतो. सगळेजण आता चेहरे पाडून उभे आहेत. सगळ्यांना नक्की काय होईल याची चिंता लागलेली असते. तेव्हा अर्णवने मात्र त्यावर सही केलेली असते. शेवटी त्यांनी 2 ठिकाणी सह्या केलेल्या आहे. वल्लरी आणि नम्रता या दोघींचा मात्र जळफाट होत असतो. अर्णवचा हा निर्णय त्याला मान्य नसतो. तेव्हा अर्णवचा चेहरा सुद्धा खूप गंभीर झालेला आहे, कारण त्याला सुद्धा आता खूप मोठी डील कधी फायनल होईल आणि एकतर घर त्यांनी गहाण ठेवलेलं आहे, नक्की काय होईल सगळी जबाबदारी त्याच्यावर असते. तेव्हा आता शिर्केंच्या हातामध्ये तो पेपर्स देतो. तर शिर्के म्हणतात की सर, उद्याच्या उद्या आपण ही सगळी प्रोसिजर पूर्ण करून घेऊया. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. सगळेजण आता एकमेकांकडे बघत आहेत. कुणाला काय बोलावं तेच काही कळत नसतं, कारण अर्णवने जो काही डिसिजन घेतलेला आहे तो मात्र आता खूप टेन्शनकारक असतो. जर ही डील नाही मिळाली तर घराचं काय, आपण रस्त्यावर येऊ शकतो. हे सगळे प्रॉब्लेम्स आता खूप वाढलेले आहेत आणि आता नक्की काय होईल याचे आता सगळ्यांना अगदी जीव टांगणीला लागलेला असतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत आहेत. नक्की कुणाला काय उत्तर द्यायचं तेच काही त्यांना कळत नसतं. ईश्वरी फक्त अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देत असते आणि सगळं काही ओके होईल असं सांगत असते. तेव्हा अर्णवच्या समोर एक खूप मोठं टेन्शन उभं राहिलेलं असतं की नक्की कसं होईल, काय होईल, आता यातून मार्ग कसा निघेल, नक्की आता काय हे डील पूर्ण होईल की नाही, असाच प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. आणि कंपनीतील आता सगळ्या कामगारांचा उत्साह बघून त्यांना एक असा नवीन उत्साह मिळालेला असतो. सगळे कामगार जोमाने कामाला लागलेले आहेत अर्णवचा हे डील वेळेत पूर्ण करून देण्यासाठी. ह्या रक्षाबंधनला आता ह्या कंपनीला मात्र आता ह्या म्हणजे मोठ्या संकटातून बाहेर काढायचं आहे. नक्की आता काय होईल.
अविनाश मामा सुद्धा आता संकटात असतो, टेन्शनमध्ये असतो. नक्की कसं होईल, काय होईल. नम्रता तर रागानेच पाहत असते, कारण तिला हा तर निर्णय मान्यच नसतो. आणि वल्लरी सुद्धा. त्या दोघी आता एकमेकांकडे बघत असतात. शेवटी मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरीचा हा फायनल डिसिजन असतो. नक्की काय होईल हे सगळं देवावर अवलंबून असतं. म्हणून मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कंपनीमध्ये ही सगळी काही आता उद्घाटनाची पूजा वगैरे आहे. तर ईश्वरी गणपती बाप्पा तेथे मूर्ती ठेवते आणि गणपती बाप्पाची पूजा वगैरे करते. सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण एकत्र येऊन आता श्री गणेशा करतात. ईश्वरी आता गणपती बाप्पाला ओवाळते आणि आता सगळेजण खूप खुश होऊन तेथे तयार असतात. ईश्वरी म्हणते की सात्विक फॅशन करून दाखवणार. सगळेजण ईश्वरीच्या मागे करून दाखवणार. म्हणजे सगळं काही ओके होणार. आणि आता सगळेजण एकत्र काम करत आहे. अंजली आणि हे सगळेजण एम्प्लॉई सोबत काम करत आहे. प्रत्येक जण मन लावून आता ह्या गोष्टीमध्ये काम करत आहे. ईश्वरी सुद्धा सगळं काही चेक वगैरे करून कामामध्ये तिने सुद्धा जोमाने लक्ष घातलेलं आहे. परंतु तिला आता काहीतरी आता बाहेर येते. ती रात्र झालेली असते आणि मामी मात्र आता एका त्या डेटा कव्हर करणाऱ्या माणसाला बोलावून घेते आणि म्हणते की एवढासा डेटा कव्हर करण्यासाठी तुला कितीसा असा वेळ लागणार आहे. आणि तेवढ्यात मात्र ही ईश्वरी बाहेर येते. मामीला ही सर्व पाहते आणि मामीला बघून आता मामीला म्हणते की मामी त्यांच्या जवळ येते. तर वल्लरी, मामी आणि तो मुलगा फारच घाबरतो. वल्लरी आता लगेच मात्र काहीतरी कागद आता आपल्या हातात धरून चुरगाळते आणि कागद हातात धरून चुरगाळल्यानंतर मात्र वल्लरी घाबरतच आता हिच्याकडे पाहत असते. तर जेव्हा तिच्याकडे बघितलेलं असतं तेव्हा मात्र आता ह्या वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. वल्लरी खूप घाबरून जाते. ईश्वरी जेव्हा तिच्या पाठीमागे येऊन उभी राहते. आता ईश्वरीला काहीतरी संशय आलेला असतो की मामीचं नक्की काहीतरी सुरू आहे. म्हणून ईश्वरी आता मामीला डायरेक्ट रंगेहात पकडते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.